नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो एकापाठी एक WD उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बाष्प जमा होऊ लागल्यामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण बघतो की या ठिकाणी उत्तर भारतामध्ये हलका WD आहे. दक्षिण भारतात खास करून श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक नवीन वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. या बाबतीमध्ये WD हा तसा आता कमजोर होणार आहे, परंतु साधारण 17 तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक सिस्टम विकसित होईल हा अंदाज मात्र कायम आहे. यामुळे भारतीय हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आपण GFS मॉडेलनुसार बघतो 20 तारखेला केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर हे वातावरण अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भारतीय भूभागावर याचा फार मोठा परिणाम होईल असं काही दाखवण्यात आलेलं नाही. महाराष्ट्रातील तापमान आता वाढू लागलं आहे. सकाळच्या तापमानात देखील वाढ होते. साधारण 16 अंश ते 18 अंश, काही ठिकाणी 20 अंशापर्यंत तापमान वाढू लागलं आहे. पण बघतो की या तापमानामध्ये प्रत्येक दिवशी बदल होत जाणार आहे. अगदी मध्य प्रदेशपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता 17-18 तारखेला आहे आणि याचाच अर्थ या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र 20 तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल. बऱ्याच भागात महाराष्ट्रात उकाडा देखील जाणवण्याची शक्यता आहे. 20 ते 22 अंश सेल्सिअस पेक्षाही अधिक तापमान आपल्याला सकाळी जाणवण्याची शक्यता आहे. याचा अर्थच असा होतो की 20 तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडी संपू शकते. CFS मॉडेलचा अंदाजही आपण आता समाविष्ट केलेला आहे. आपण बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम या आठवड्यात विकसित होईल असा अंदाज बघतो. ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत येऊन म्यानमारकडे जाईल असा CFS मॉडेलचा अंदाज आहे. CFSने मार्चच्या मध्यानंतर अधिक ॲक्टिव्हिटीज वाढतील अवकाळी पावसाचा असा अंदाज दिला आहे. त्यामुळे भारतात रब्बी पिकांची वाढ झालेली असते आणि त्या काळात जर अशा प्रकारचे अवकाळी पावसाचा प्रभाव वाढला तर नुकसानीची शक्यता वाढते. एप्रिलमध्ये देखील ही भीती आहे आणि मेमध्ये देखील आहे. त्यामुळे वातावरण जसं बदलेल तसं आपण अंदाजावर लक्ष ठेवून आहोत. SIPS मॉडेलने एप्रिल-मेमध्ये दिलेला अंदाज कायम ठेवला आहे. NMME मॉडेलने देखील मेमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. आपण जर सुरुवातीला ECMWF मॉडेलचा बेसिक अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होणार. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागात, रायलसीमाच्या काही भागामध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे. शिवाय त्याचबरोबर ओरिसा आणि तेलंगणामध्ये देखील वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम सध्या तरी 28 तारखेपर्यंत म्हणजे संपूर्ण फेब्रुवारी दाखवण्यात आलेला नाही. आपण जेव्हा 28 तारखेपर्यंत हाच अंदाज GFS मॉडेलने बघतो तेव्हा मात्र विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती, वातावरण खराब होण्याची शक्यता कायम ठेवली आहे. EIFS मॉडेलने मात्र विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज या शेवटच्या आठवड्यामध्ये कायम ठेवला आहे. आपण या ठिकाणी ECMWF मॉडेलनुसार बघतो की थोडं विदर्भाच्या दिशेने वातावरण बनू शकतं. केरळ, तामिळनाडूमध्येच या वातावरणाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आपण सुरुवातीला या कमी दाबाचं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीने बदलतं आहे यावर लक्ष देऊयात. 21 तारखेला साधारणपणे तामिळनाडू, केरळवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र नंतर 23 तारखेला हे पुन्हा बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे. 24ला हे बंगालच्या उपसागराच्या मध्यात जाईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. त्यानंतर ते अगदी म्यानमारच्या दिशेने सरकून जाईल आणि मग त्याचा प्रभाव कमी होईल असा अंदाज आहे. मात्र दरम्यानच्या काळात थोडं ओरिसा, तेलंगणापर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल. दरम्यान विदर्भाच्या काही भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये
हलक्या पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे. या पलीकडे या सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही. मात्र हा आत्ताचा अंदाज आहे. महाराष्ट्रात 17 तारखेपासून वातावरण बदलेल. 17-18 तारखेला मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील दरम्यानच्या काळात होऊ शकतो. त्यामुळे ही सातत्याने ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील, परंतु फार पावसाचा प्रभाव निर्माण होणार नाही. 21 तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण बुरशीजन्य रोग पिकांवर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पीक वाढीच्या स्थितीमध्ये आहे. तर अशा वेळेस आपण बघतो 24 तारखेला थोडं चंद्रपूर, नांदेड, लातूरच्या पूर्व भागामध्ये वातावरण बदलण्याची प्राथमिक शक्यता आहे. परंतु विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा काही अंदाज नाही आहे. कारण यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होईल अशा प्रकारचा मॉडेलने अंदाज दिला होता. 26 तारखेला देखील चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दरम्यान थोडं वातावरण निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अंदाजावर आपण दररोजच्या अपडेटमध्ये बघणार आहोत. परंतु अंदाज जसा पुढे पुढे सरकतो तसं आपल्याला लक्षात आलं आहे की हा अंदाज बदलतो. त्यामुळे आपण या अंदाजाची दररोज अपडेट घेत असतो. तर आत्ताच्या अंदाजानुसार तरी महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची भीती नाही. मात्र ढगाळ वातावरण खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकांसाठी काही फवारण्या घेणं आवश्यक राहणार आहे. वाढलेल्या पिकांना जर थोडी वादळी परिस्थिती वाढली, कारण आता जशी उष्णता वाढेल तशी चक्राकार वाऱ्यांचा, वावटळींचा प्रभाव वाढेल आणि थोडं मग पिकांवर त्याचा थोडा दुष्परिणाम होण्याची देखील शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण एकूणच सर्व मॉडेलच्या आधारे हा अंदाज बघितलेला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.